तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमका ओल्या काजूगरापासून आमटी कशी बनवतात ती दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला बघूया ओल्या काजूगराची आमटी कशी बनवतात ती। हे बघा, मी भाजलेला वाटाप घेतलाय, ह्या मी बारीक करून घेते। हे बघा, मी चुलीवर एक टोप ठेवलंय। आता त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेते आणि तेल चांगला गरम झाला का त्याच्यात आपण 4 ते 5 लसणाचे पाकळे घेतले ते टाकून घेते। आता मी त्याच्यात टाकतले मस्त असो हिरवगार कढीपत्ता। मग त्याच्यात आपण टाकायचा एक बारीक चिरलेलो कांदो। आता हे कांदो चांगलो 5 मिनिटं भाजून घ्यायचो। हे बघा, कांदो चांगलो भाजून घेतलंय। आता मी त्याच्यात टाकतले बटाटे। मी एक बटाटी घेतले, मीडियम आकारामध्ये कापायची आणि ती टाकून घ्यायची। आता ही बटाटी 2 मिनिटं तेलात परतवून घ्यायची। आता मी त्याच्यात टाकतले 2 चमचे मालवणी मसालो। तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुमचा घरगुती मसालो वापरलात तरी चालत आणि तुमच्या आवडीनुसार ह्यो मसालो कमी जास्त करू शकता। आता मी त्याच्यात टाकते पाव चमचा हळद। भाजलेला वाटाप घेतले तर आता टाकून घेते। आता लक्षात ठेवा, ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही। आता पहिला ह्या वाटाप 5 ते 7 मिनिटं तेलात भाजून घ्यायचा। ह्या वाटाप तेलात चांगला भाजून घेतल्यामुळे आपल्या डाळीक चांगली चव येतात। ह्या चांगला 5 मिनिटं भाजून झाला का मग त्याच्यात पाणी ओतून घ्यायचा। आता हे बघा, मी पाणी ओतून घेतलंय। आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते। आता जी बटाटी टाकलं ती चांगली शिजाक होई। बघा, बटाटी चांगली शिजली आहे। आता मी त्याच्यात टाकतेले लास्टला मस्त असे हिरवे काजू। मी 1 वाटी काजूचे गर घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजूचे गर कमी जास्त करू शकता। आता हे आपण कालवणात टाकून घेऊया। आता काजू गर टाकून झाल्यात। आता हे एकदम मिक्स करून घ्यायचा आणि एका एक उकळी काढूया, म्हणजे आपले काजूचे गर चांगले शिजतील। हे बघा, एक उकळी इल्या आणि काजूचे गर पण चांगले शिजले। आता त्याच्यात मी टाकते मस्त अशी हिरवीगार वरून कोथिंबीर। तर तयार असा आपली ओल्या काजूगराची आमटी। ही आमटी तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि अशी आमटी तुम्ही कधी बनवलत नसाल तर एकदा नक्की करून बघा, खूपच सुंदर लागता। आणि ह्यो काजूगराच्या आमटीचा व्हिडिओ तुमका आवडला असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।